आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा. इम्पॉसिबल. सारंग, तुला जर का असं वाटत असेल की तू एक काहीतरी निर्णय घेशील आणि आम्ही सगळेजण डोळे झाकून ते फॉलो करू, तर आय एम सॉरी, तसं काहीही होणार नाहीये. कारण प्रत्येक बिझनेसचं ना मॉड्यूल असतं, काही एथिक्स असतात, काही प्रिन्सिपल्स असतात. पण तिलोत्तमा, मला सारंगची आयडिया इंटरेस्टिंग वाटते. म्हणजे एकाच कॅम्पेन मध्ये तो फॅशन शो, ब्युटी कॉन्टेस्ट, एक्झिबिशन्स हे सगळं कंबाईन करण्याचा प्रयत्न करतोय. असं आधी कोणीच ट्राय केलेलं नाहीये. इंटरेस्टिंग आयडिया. अहो मेहेंदळे, पण इतकी वर्ष रूपम कॉस्मेटिक्स मार्केटमध्ये सौंदर्य विकते. ब्युटी बिझनेसमध्ये आहोत, मार्केटमध्ये आपण सौंदर्य विकतो. आणि सडनली जर का आपण या अशा प्रकारचं सौंदर्य विकलं ज्याला काहीच अर्थ नाहीये, तर आपल्या इतर प्रॉडक्ट्स वरती सुद्धा त्याचा परिणाम होणार आहे, आणि तोही विपरीत. सो तुझी ही जी काही कल्पना आहे ना, त्याला मी तर काही सपोर्ट करू शकत नाही. सॉरी. आई, अगं सपोर्ट करावं लागेल. निर्णय मी घेतलेला असला तरी काम कंपनीचं आहे, सगळ्यांना सपोर्ट करावं लागेल. करावं लागेल म्हणजे असं काही नसतं. एक कोणतरी काहीतरी याला येऊन सांगणार, हा तडकाफडकी एखादा डिसिजन घेणार आणि आपण ते मान्य करायचं. असं होत नाही मोठ्या कंपनीज मध्ये, तुला सुद्धा माहिती आहे ते. आणि मला दिसतंय तू जर का हे डिसिजन घेतलंस ना, तर मला यात कंपनीचं नुकसान दिसतंय. ओके, तेव्हा तुला या आयडियावरती जर का कॉम्पिटिशन करायची असेल, ऍड कॅम्पेन पुढे घेऊन जायची असेल, तर तुला एक वेगळा फायनान्सर शोधावा लागेल. आय वोंट बी एबल टू हेल्प यू. झालंय. 4 ते 5 फायनान्सरशी बोललोय. आता ते येतीलच, ते आले की बोलून घे. ठीक आहे. आता मला खात्री आहे तुझे सगळे प्लॅन सक्सेसफुल होणार आहे. म्हणजे जेवढं मला समजतंय त्या हिशोबाने काहीतरी वेगळं घडतंय हे नक्की. एक काम कर, आधी मीटिंग सगळे अरेंज कर, नाही तर सगळेच फायनान्सर एकाच वेळेला येतील. सावली बोल. सारंग सर, तुम्ही आता काय करणार आहात? फायनान्सर्स येणार आहेत, सो प्रेझेंटेशन तयार करावं लागेल. आणि तिलोत्तमा मॅडम? काय नाही नाही, बघ, आईची काळजी करू नकोस तू. कारण आईने नकार जरी दिलेला असला तरी मला फ्री हँड दिलेला आहे. सो मी माझ्या पद्धतीने काम करू शकतो. तेच आता बघतो, मी प्रेझेंटेशन करतो. प्रेझेंटेशन म्हणजे? हां, प्रेझेंटेशन म्हणजे त्यात ना आपल्या कंपनीची माहिती असते आणि आपण जे प्रॉडक्ट लॉन्च करणार आहोत त्या प्रॉडक्टची माहिती असते. म्हणजे जे फायनान्सर्स येणार आहेत त्या फायनान्सर्सना आपल्या प्रॉडक्टकडून किती प्रॉफिट होईल, कसं प्रॉफिट होईल, या सगळ्याची माहिती त्या प्रेझेंटेशनमध्ये द्यावी लागते. म्हणजे मुळात काय माहिती आहे का, फायनान्सर्सचा विश्वास आपल्याला जिंकायचा असतो, तेव्हाच ते आपल्या प्रॉडक्टमध्ये इन्व्हेस्ट करतील ना. म्हणजे खूप काम करावं लागत असेल ना? खरं तर बॉसला एवढं काम करावं लागत नाही सावली, पण ते जाऊ दे, सोड. सावली, खरं सांगू, म्हणजे मला स्ट्रॉंगली असं वाटतंय की तुझ्या आयडियामुळे आपला बिझनेस बूम होणार आहे. शपथ. चल बाय, मी प्रेझेंटेशन तयार करतो. ठेवतो, बाय. खरं सांगू, मला असं वाटतं की आपल्या भारत देशात अशा लाखो करोडो मुली आहेत ज्यांना त्यांच्या नैसर्गिक सौंदर्यामुळे नैराश्य येतं. आपला समाज रंगाच्या सौंदर्यावरून तुलना करतो. खरं तर आपल्या समाजाचा एक चुकीचा समज आहे. यालाच मला चॅलेंज करायचं आहे. आपल्याला या सगळ्या मुलींच्या पाठीशी उभं राहायचंय ज्यांचा त्यांच्या रंगावरून आत्मविश्वास कमी होतो किंवा ज्यांना स्वतःच्या रंगावरूनच कॉम्प्लेक्स येतो. त्यांना मला विश्वास मिळवून द्यायचा आहे की आपली अशी एक कंपनी आहे जी कंपनी बाहेरच्या सौंदर्यावरून नाही तर अंतर्मनाच्या सौंदर्याला जास्त महत्वाचं समजते. आणि मला असं वाटतं की हे प्रॉडक्ट आपण लॉन्च केलं तर भारत देशातल्या प्रत्येक मुलीच्या मनावर आपण राज्य करू. सारंग सर, मला कल्पना आहे तुम्हाला काय वाटतं ते. इतकी वर्ष आम्ही तुमच्या प्रॉडक्टमध्ये इन्व्हेस्ट करतोय, त्यामुळे तुम्हाला नकार देऊ शकत नाही. पण वर्षानुवर्ष सौंदर्याच्या ज्या संकल्पना रुजलेल्या आहेत या समाजामध्ये, त्या इतक्या झटक्यात कशा काय बदलतील? त्यामुळे सॉरी,
आम्ही या कॅम्पेनमध्ये भाग नाही घेऊ शकत. ठीक आहे, इट्स ओके. सॉरी सर, पण यावेळी शक्य नाही. दादा मला नाही वाटत की तुझं कॉन्सेप्ट वर्क करेल, कारण आतापर्यंत एकाही फायनान्सरने तुला रिजेक्ट केलं नव्हतं आणि आज सकाळपासून 20 फायनान्सर्सने रिजेक्ट केलं आपल्याला. सोहम, कारण माझ्या कन्सेप्टला तिलोत्तमा मेंदळेंचा पाठिंबा नाही आहे हे अख्ख्या मार्केटमध्ये पसरलंय. आणि सौंदर्याच्या बाबतीत जेवढा आईवर विश्वास आहे तेवढा बाकी कोणावरच नाही आहे, माझ्यावर पण नाही. मग दादा, हा आहे आपला उपाय. सावली, माझा आत्तापर्यंतचा अनुभव सांगतो की सावली वहिनी लकी आहे. तिच्या मागे ना कुठली तरी पॉवर आहे, म्हणजे त्याला अदृश्य शक्ती म्हणतात ना, ती आहे. म्हणजे अरे बबलू, सावली वहिनीने आत्तापर्यंत जे काही केलं त्यात तिला यश मिळालंय. आणि मुळातच हा विषय जर सावली वहिनीपासूनच सुरू झाला असेल तर तिच्या विठ्ठलाकडे यावर नक्कीच काहीतरी उपाय असेल. होप सो. सारंग सर कुठे आहेत? त्याला यायला अजून वेळ आहे. कामाचं काही झालं? नाही ना वहिनी, सकाळपासून इतक्या मीटिंग झाल्या, इतक्या इन्व्हेस्टर्सना भेटलो, आम्हाला एकाही इन्व्हेस्टरने होकार दिला नाही. आणि दादाने टेन्शन घेतलंय त्याचं. हो ना वहिनी, हे असं कधीच झालं नव्हतं. वहिनी हरकत नाही, काही ना काहीतरी मार्ग नक्की निघेल. विठुराया, तूच मार्ग दाखव आता. बोला, का बोलवलं मला? तुझ्या त्या नवीन कॅम्पेन बद्दल कळलं मला. सावली